तर स्वागत यासाठी करतो की आपण गेल्या वेळी या सभागृहामध्ये आपण घोषणा केली होती की आपण अशातला एक बदल आपण या निमित्ताने आपण करू आणि निवळ एवढं नाही तर 40% अनुदान वाढवण्याचा पण देखील आपण निर्णय घेण्याचं काम आणि 2025 मार्चच्या अगोदर करू हे देखील भूमिका आपण घेतलेली आणि मला असं वाटतं त्याच अनुशासनाने का होईना एक नवीन बदल आपण घडवण्याचा प्रयत्न आपण करतोय। सर्व सन्मान्य सदस्य बोललेले आहेत। 2012 पासून आपण या ग्रंथालयाची परवानगी देणं बंद केलेलं आहे, पण मी उलट म्हणेन की बंद जरी झालं असेल तरी देखील तुमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आहे की नाही हा मूलभूत प्रश्न आहे। कारण ज्या ग्रंथालय जे चालवत आहेत त्यांच्या व्यथा किंवा त्यांच्या ज्या समस्या जर पाहिल्या आणि पुढच्या काळामध्ये ग्रंथालय शासनाची अनुदान मिळणार असेल किंवा घेण्याच्या बाबतीतलं असेल आणि ते जसं योग्य रीतीने असेल किंवा जे परवडणार असेल तर का आपण घ्यायचं, उलट त्यांच्याच माध्यमातून का वेगळ्या काही गोष्टी व्हायला नको का, असा एक प्रश्न संभ्रम लोकांच्या मनामध्ये पण आणि म्हणून फार उत्साही पण नाहीये। परंतु आपण एक निर्णय घेऊन ही मान्यता आपण काढण्याचं काम आपण या निमित्ताने करतात। आपल्या माहितीसाठी सांगतो की हे अनुदान देण्याचं काम जे रेग्युलर जर झालं असतं तर 12,000 जे ग्रंथालयाचे जे आहेत अजून लोकांचा ओढ वाढला असता। केंद्र सरकारने यासाठी आपल्याला ग्रांट दिला होता, 400 कोटी रुपयाचा ग्रांट केंद्र सरकारने आपल्याला दिलेले आहे, ते अजून आपल्याकडे राज्य सरकारकडे आहेत पण ते आपण लोकांना देऊ शकलो नाही। एकतर मूलभूत मंत्री महोदय माहितीसाठी सांगतो की 12,000 ग्रंथालय आहेत ह्याच्यामध्ये एकच सेकंड वेटकर साहेब आपण जागेवर बसा अशी विनंती आहे। त्यांचं मनच लागत नाही आहे त्या जागेवरती, तेच कन्फ्यूज आहे कुठच्या जागेवर जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ। भाऊ तुम्ही डिस्टर्ब नका करू, आपण ग्रंथपालांवर येऊया, ग्रंथालयावर येऊया। नेते नॉट रिचेबल असल्यामुळे परत ते विचार करतायत। असो सभापती महोदय, ते ह्यामध्ये 12,000 ग्रंथालयामध्ये 31,000 कर्मचारी वर्ग पण आहे आणि मंत्री महोदय जर तो कर्मचारी म्हणजे तो कसं टिकलं हेच समजत नाही। कारण आपण बघितलं असेल की किमान पोट भरण्यासाठी तरी देखील त्याचं वेतन होईल का, ते वेतनची पण जी व्याख्या आहे ती दुर्दैवाने झाली, आपण ज्याला म्हणून ऑनरी म्हणून म्हणतो आणि म्हणून आपले जे निकष आहेत त्या निकषमध्ये पण आपल्याला बदल करावा लागेल। आपले जे ग्रंथालयाचे निकष आहेत अनुदानाच्या माध्यमातून किमान 5 कर्मचारी पाहिजे किंवा तो त्या क्षेत्रातलाच पाहिजे, या सर्व जे निकष आहेत ते जर निकष जर पाळण्याचं काम जर केलं तर आपण दिलेला ग्रँट आणि जे संस्थेच्या माध्यमातून आपण ग्रँट आपण जे निर्माण करतो ते होणार नाही। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यावेळी आपण मुंबईमध्ये असाल तर आमचं GD आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय आम्ही 100 रुपये लोकांकडनं वर्षाचे आम्ही वर्गणी घेतो, आपण यावं। कारण 1932 1940 हे जे पुस्तकं तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये मिळतील आणि त्या संस्थेचं नाव राहावं म्हणून ती लायब्ररी आम्ही चालवतोय, म्हणजे त्या उलट आम्ही संस्था म्हणून त्याच्यामध्ये पैसे घालवण्याचं काम करतोय किंवा गव्हर्नमेंट ग्रँट किंवा बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चालू शकणार नाही। परळ भोईवाडामध्ये आपण यावं अशी मी विनंती करतो। डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक, उपलब्ध सुविधा इसप, कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार। आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स। तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमरायनगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9226838261।